मुलं बेशिस्त का वागतात, रादर ती बेशिस्त आहेत असं लेबल लावलं जाईपर्यंत आपण काय करतो. पण मग आपल्या मुलाला नक्की कसं समजावून घ्यायचं. तो जर ओव्हर ॲक्टिव्ह, कमी अटेन्शन स्पॅन किंवा मस्तीखोर असेल तर कसं ट्रीट करायचं याबद्दल पालक सिरियसली घेत नाहीत. चार चौघात वाईट वागणारे मुलं आपल्या आईवडिलांना वाईट तऱ्हेने एक्सपोज करत असते याचे भान आईवडिलांनी ठेवायला हवे. शिस्त ही लहान वयापासून अंगी असावी लागते. लहान सहान गोष्टींमधून मुलांना प्रत्यक्ष जाणीव करून द्यावी की ती कुठे चुकत आहेत आणि का. सुधारणा कशी अपेक्षित आहे, ती पुढील वेळेस झाली तर काय शिक्षा होईल, आणि हे सगळं प्रभावीपणे फक्त आणि फक्त आई बाबा आणि प्रायमरी केअर गिवर्स करू शकतात. उद्या पाहुण्यांकडे जायचं आहे आणि आज लेक्चर दिलं आणि लागली शिस्त असं होत नाही. असाच एक प्रसंग, माझ्या छोट्या मुलाला मी एक पोलीस सेट आणून दिला होता. त्यात मोटरबाईक, हेलिकॉप्टर अशा बऱ्याच वस्तू होत्या. आमच्याकडे मी माझ्या मित्राला व त्याच्या फॅमिलीला जेवणासाठी आमंत्रित केले होते. मित्राचा लहान मुलगाही त्याच्यासोबत आलेला होता. मुलगा आल्यावर त्याने तो सेट काढला. रात्री उशिरापर्यंत दोघे खेळत होते. दोघेही झोपेला आल्यावर ते त्यांच्या घरी गेले. रात्री 12 वाजता आमचा फोन वाजला. दारात मित्र व त्याची फॅमिली होती. त्यांच्या मुलाने त्या सेटमधले हेलिकॉप्टर खिशात घालून नेले होते. घरी गेल्यावर ज्यावेळी त्याच्या आईबाबांच्या लक्षात आले त्यावेळी तसेच ते त्याला घेऊन परत आमच्या घरी आले. त्या मुलाला ते परत करायला लावून त्यालाच सॉरी म्हणण्यास सांगितले. परत असे करणार नाही असे सांगायला लावले. मारहाण नाही, आरडाओरडा नाही. त्यांच्या वाढदिवसाला आम्ही त्याला तसाच सेट भेट दिला आणि आज तो मुलगा त्याच्या क्षेत्रात यशस्वी झाला आहे. मुलांना वेळीच त्यांची चूक दाखवली तर ते बेशिस्त वागणार नाहीत. यासाठी मुळात पालकांचं वर्तन नीट असायला हवं, सुसंस्कृत हवं, जेणेकरून मुलं सुसंस्कृतपणे वागतील. शेवटी मुलं पालकांचा आदर्श ठेवून त्यांच्यासारखीच वागतात. पालक आणि मुलांमध्ये चांगला संवाद हवा, एकमेकांबद्दल विश्वास हवा आणि एकमेकांना समजून घ्यायची क्षमता हवी. आपलं मूल काय पराक्रम गाजवू शकतं याची कल्पना पालकांना नक्कीच असते. घरात शांत असलेलं मूल अचानक पाहुण्यांकडे जाऊन तोडफोड करू शकते. याला अपवाद अतिधाकात असलेली अचानक फ्रीडम मिळालेली मुले असं करू शकतात. त्यामुळे त्यावर देखरेख ठेवणे आणि धोक्याची घंटा वाजली की आवर घालणे सहज शक्य असते. आपण जर आपल्या मुलांसोबत कुठल्या कार्यक्रमासाठी गेलेले असलात, पालकांनी आपणाहून सुरुवातीची 5-10 मिनिटे यजमानांच्या मुलांबरोबर मैत्री करण्यात, खेळण्यात घालावीत, जेणेकरून आपल्या मुलांपर्यंत हा मेसेज पोहोचेल की आई बाबा खेळत आहेत म्हणजे आपण पण यांच्याबरोबर खेळायला हरकत नाही. मग त्यांचा गप्प खेळ चालू राहतात. हे शक्य नसेल तर आपल्या मुलांच्या आवडीची पुस्तके, खेळणी, कलर्स, पाटी पेन्सिल आपल्याबरोबर ठेवावे. यात मुलं किमान काही वेळ रमू शकतात. यात एखादा सरप्राईज खेळ, एखादं खूप जुनं झालेलं पण आवडतं खेळणं असलं तरी चालेल. घरातल्यांचं अनुकरण करतात म्हणावं तर प्रत्येक वेळी ते अनुकरण करतीलच असं नाही. आईवडील ओरडू नये किंवा घरी सगळे छान वागूनही मुले आयत्या वेळी काय घोळ घालतील सांगू शकत नाही. बऱ्याच आईवडिलांना अगदी कानकोंडं होतं मुलांच्या अशा वागण्यामुळे. बरेच पालक असतात असे मुलांना लाडावून ठेवणारे, पण तरीही असे पालक बघितले आहेत जे मुलांना दटावत असतात. काही पालक मात्र सत्ता अल्लड असून मुलं त्या मानाने बरेच समजूतदार असतात. बऱ्याच पालकांचा आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असाही सूर असतो. आपल्या मुलाला इतर कोणी हात लावला तरी कांगावा करतात, पण त्याच वेळेस आपलं मूल किती वात्रटपणा करते याकडे डोळे झाक करतात. आपण मुलांसमोर जर आपल्या आईवडील, सासू सासरे, इतर वयस्कर लोकांशी विनाकारण उद्धटपणा करीत असू तर 100% लक्षात ठेवावे की आपली वेळ आल्यावर आपली मुले त्याच वागणुकीची 10 पट कडक उजळणी करतील. जसं अति लाडावून ठेवणं, चुकीच्या गोष्टीचं समर्थन देणं,
चुकीच्या गोष्टींचं कौतुक करणं, चूक तसेच रट्टे घालणं, मोठ्याने खेचकणं, चटके देणं या गोष्टी करण्यापेक्षा त्यांना समजावून सांगा, ते लवकर समजतील.